जय महाराष्ट्र. मी श्रवण भोईर बिझी माइंडेडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही इंस्टाग्राम थ्रू इथे आला असाल तर तुम्हाला माहिती असेलच की आपण ई कॉमर्स स्टोअर माझा रिस्टार्ट करतो आहे. मी ऑलरेडी एक स्टोअर खोललेला पण त्याला काही फारसा रिस्पॉन्स भेटला नाही. तर त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये मेजर चेंजेस करून आपल्या चुका काय काय झाल्या त्या बघून आपण पुन्हा नव्याने एक नवीन स्टोअर सुरू करतो आहे. तर त्याच्या आधी मी तुम्हाला एक डिस्क्लेमर देतो की ड्रॉपशिपिंगमध्ये आणि माझ्या ई कॉमर्स स्टोअरमध्ये थोडासा फरक आहे. कारण की ड्रॉपशिपिंगमध्ये आपण कुठले प्रोडक्ट्स बाय करत नाही. ड्रॉपशिपिंगमध्ये आपण सिम्पली हे करतो की होलसेलर्स असतात इंडियामार्टसारखे, रोपोजो क्लाउडसारखे. तर आपण एक सिम्पली शॉपिफायवर एक वेबसाईट बनवतो आणि असे मोठे जे होलसेलर असतात जे ड्रॉपशिपिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, तर त्यांचे प्रोडक्ट्स आपण आपल्या वेबसाईटवर फक्त इम्पोर्ट करतो आणि आपला रोल फक्त मार्केटिंगचा असतो. बाकीचे शिपमेंट वगैरे सगळ्या गोष्टी ह्या होलसेलरच्या असतात. होलसेलर सांभाळणार असतो. आपल्याला फक्त आपला रोल फक्त तिकडे मार्केटिंगचा असतो आणि आपण जेव्हा एखादा इंडिपेंडेंट ई कॉमर्स स्टोअर ओपन करतो, तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. प्रोडक्ट सिलेक्शनपासून ते इन्व्हेंटरी बाय करावी लागते, मार्केटिंग करावी लागते आणि शिपमेंट वगैरे सगळं आपल्यालाच बघावं लागतं. कस्टमर जर जर का कस्टमरची एखादी कंप्लेंट आली, तर तीसुद्धा आपल्यालाच बघावी लागते. तर हा माझा एक वेगळा इंडिपेंडंट बिझनेस आहे. ड्रॉपशिपिंगमध्ये आपला रोल आपण साईड बाय साईड ड्रॉपशिपिंग करू शकतो. आपल्याला फक्त प्रोडक्ट्स इम्पोर्ट करायचे आणि मार्केटिंग करायचे. तर त्याला पैसासुद्धा कमी लागतो आणि एक प्रॉपर ई कॉमर्स स्टोअरला पैशाची इन्व्हेस्टमेंट थोडी जास्त असते, त्यामुळे रिस्क पण असते. पण जर का तुम्ही मला विचारलात की ड्रॉपशिपिंग आणि ई कॉमर्स स्टोअरमध्ये जर एखाद्याला चॉईस असेल दोन्हीपैकी, तो काय पण करू शकतो. त्याच्याकडे पैसा पण आहे आणि त्याच्याकडे ऑप्शन आहे दोन्ही. तर मी तर सजेस्ट करेल की ड्रॉपशिपिंगपेक्षा आणि इंडिपेंडंट ई कॉमर्स स्टोअरकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण की ड्रॉपशिपिंगमध्ये हल्ली एवढा कॉम्पिटिशन आहे, म्हणजे प्रत्येक जो तो येईल तो ड्रॉपशिपिंग करतो आणि यूट्यूबवर जे इन्फ्लुएन्सर्स आहेत, यूट्यूबवर म्हणा किंवा इंस्टाग्रामवर म्हणा, ते सुद्धा ड्रॉपशिपिंग मोठ्या प्रमाणात प्रमोट करत आहेत. कारण की त्यांचे ऑलरेडी कोर्सेस आहेत, त्यांना कोर्सेस सेल करायचे आहेत म्हणून ते ड्रॉपशिपिंग प्रमोट करत आहेत. ड्रॉपशिपिंगमध्ये आणि माझ्या बिझनेसमध्ये थोडा फरक आहे. आणि ड्रॉपशिपिंगमध्ये एक डिसॲडव्हान्टेज हा आहे की ज्या रोपोजो क्लाउड आणि इंडियामार्टसारख्या वेबसाईट खूप फेमस आहेत आणि त्याच्यामध्ये लाखो ड्रॉपशिपर आज इंडियामध्ये आहेत. आणि त्या लाखो ड्रॉपशिपरपैकी जर तुम्ही सक्सेस रेट जर बघितला तर तो फारच कमी आहे. त्यामुळे ड्रॉपशिपिंगपेक्षा एक इंडिपेंडंट बिझनेसकडे आपण जास्त फोकस दिला पाहिजे. कारण की जर का तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल तर थोडीफार इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावीच लागेल. आणि इनिशियल स्टेजला जर तुम्ही विचार करत असाल की खूप इन्व्हेस्टमेंट लागेल, जर आपण स्वतःची इन्व्हेंटरी घेतली किंवा मार्केटिंगला एक्सपेन्स खूप असतो किंवा शिपमेंट कशी हँडल करायची, तर स्टेप बाय स्टेप मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहेच. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा माझ्या चॅनलला आणि या व्हिडिओच्या एंडला मी माझा प्रोडक्ट पण दाखवणार आहे आणि तो प्रोडक्ट तुम्ही माझ्या वेबसाईटवरून बाय करू शकता. कारण की जस्ट बिकॉज आपल्याला रिस्टार्ट करायचं, जो माझी जी राहिलेली इन्व्हेंटरी आहे ती मी सेलला टाकणार आहे. इन द सेन्स जे प्रोडक्ट्स मी 500-550ला विकायचो, ते प्राईस मी 439 केली आहे. आणि जर का तुम्ही प्रीपेड ऑर्डर केली, म्हणजे जर तुम्ही पेमेंट आधी केली तर तुम्हाला एक्स्ट्रा 60% डिस्काउंट मिळेल. म्हणजेच तुम्हाला जे प्रोडक्ट्स आहेत माझ्या ते 389 पर्यंत मिळू शकतात. धन्यवाद.